छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम जन्मोत्सव सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। समस्त ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारलेल्या या सोहळ्याने वाहेगावची धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकात्मता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। हा सोहळा संत गंगागिरी महाराज यांच्या पावन प्रेरणेने तसेच गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य महंत रामगिरी महाराज आणि परमपूज्य महंत भास्करगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला। नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी या संत वचनाप्रमाणे गावात टाळ मृदुंगाच्या गजरात भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांची अखंड मालिका सुरू होती। ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीराम कथा सोहळ्यामुळे संपूर्ण वाहेगाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते। रामायणाचार्य सौ गीतांजलीताई झेंडे कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत श्रीराम कथा सादर केली। या सप्ताहाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध होते। पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर भोजन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री श्रीराम कथेनंतर महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम दररोज पार पडला। हरिभक्त परायण महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या सुश्राव्य श्रीराम जन्मोत्सव काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली। धार्मिक कार्यक्रमानंतर आता खेळांची मेजवानी मिळणार आहे। उद्या शुक्रवार 27 मार्चला दुपारी 1 वाजता भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे, तर शनिवार दिनांक 28 मार्च रोजी जंगी कुस्त्यांचा आखाडा रंगणार असून यामध्ये नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत। यामुळे उत्सवाची रंगत अधिकच वाढणार आहे। या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, नेवरगाव येथील जिल्हा परिषद सदस्या वैजयंती वाल्मिक शिरसाट, पंचायत समिती उपसभापती राजेश्वर हिवाळे, सोहम पालेजा, सरलाबेट येथील मधुकर महाराज तसेच वाहेगाव येथील दौलतराव मनाळ महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती। श्रीराम मंदिर ट्रस्ट, भजनी मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ आणि समस्त वाहेगाव ग्रामस्थांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत या भक्ती सोहळ्याचा आनंद लुटला। प्रतिनिधी अमोल पारखे, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।